5 अशा गोष्टी ज्या तुम्हाला सतत मोटिवेटेड ठेवतील. नंबर 1, स्वतःला नेहमी विचारत राहा की मी हे का सुरू केले. जेव्हा एखादी गोष्ट आपण नव्याने सुरू करतो तेव्हा आपण सुरुवातीला खूप उत्साही असतो आणि त्या उत्साहात आपण काही दिवस खूप चांगलं काम करतो. पण हळूहळू जसे दिवस जातात, नवीन अडचणी येतात, तेव्हा आपला उत्साह कमी होतो. अशा वेळी स्वतःला नेहमी या गोष्टीची आठवण करून देत राहायची की मी हे का सुरू केले होते. त्यातून आपल्याला मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. नंबर 2, आपल्या मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे टप्पे करा. कधीकधी आपलं ध्येय खूप मोठं असतं आणि अशा वेळी तिथपर्यंत पोचायला आपल्याला खूप वेळ लागतो. काही महिने, कधी वर्षही लागतात. आणि मग अशा वेळी आपलं जे मोटिवेशन असतं किंवा आपली ऊर्जा, आपली एनर्जी असते ती डाऊन होते आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आता मी त्या ध्येयापर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे आपण त्या मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी छोटे छोटे कुठले गोल्स आहेत ते ठेवायचे आणि प्रत्येक छोटे छोटे गोल्स हळूहळू क्रॉस करत जायचे. त्यामुळे आपल्याला प्रेरणाही मिळते आणि आपण करेक्ट दिशेनं जातो आहे का नाही हे सुद्धा कळतं. नंबर 3, आपली तुलना इतरांशी करू नका. आपली तुलना नेहमी स्वतःशीच करावी. प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. त्यामुळे सोशल मीडियावर कुणी पोस्ट केली असेल तर ते त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण चित्र नसतं. म्हणून त्यांच्याशी तुलना करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःशीच आपली तुलना करावी. कालपेक्षा मी आज आणि चांगलं काय करू शकते ह्याचा नेहमी विचार करावा. नंबर 4, अपयशाला शेवट समजू नका. त्याला शिकण्याची एक नवीन संधी समजा. यशस्वी व्यक्तींनाही बऱ्याचदा अपयशाचा सामना करावा लागलेला आहे, पण त्यांनी हार मानली नाही. अपयश आपल्याला नवीन धडा शिकवतं आणि अधिक मजबूत बनवतं. त्यामुळे पडणं चुकीचं नाहीये, पण पळून पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं आहे. नंबर 5, सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी वाचा आणि ऐका. आपण कोणत्या लोकांमध्ये राहतो, काय ऐकतो, काय पाहतो याचा आपल्या विचारांवर खूप परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या लोकांची संगत ठेवा, निगेटिव्ह लोकांपासून शक्य तितकं दूर राहा. सकारात्मक पुस्तकं वाचा, मोटिवेशनल रील्स बघा किंवा पॉडकास्ट ऐका. ह्याच्याने आपल्याला नवीन ऊर्जा मिळते.